श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री दत्तात्रेयाय नमः। श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः। एकाकी झाल्या वाचून खरोखर ही स्थिती प्राप्त होत नाही याविषयी हे नृपश्रेष्ठा कुमारीला गुरु केल्याची कथा मी तुला सांगतो। कोणी एके कुमारीसी घरी राखण ठेवूनी तिसी पिता माता स्वगोत्रेसी गेली यात्रेसी कुळदेवा। एक कुमारिका होती। तिच्या आईबापांनी तिला घरी राखण ठेवली आणि ती आपल्या आप्तांसह कुलदैवताच्या यात्रेला गेली। ते कुमारीचे विवाह लग्न पूर्वी नेमिले होते जाण त्या निश्चया लागी ब्राह्मण घरा संपन्न पैयाले। त्या कुमारीच्या विवाहाचे पूर्वीच ठरलेले होते। त्याचा निश्चय करण्यासाठी काही विद्वान ब्राह्मण तेथे आले। पुसती घरी आहे कोण लाजे नोवरी धरी मौन त्यांसी न देता दर्शन पूजा विधान ते मांडी। त्यांनी बाहेरूनच घरात कोणी आहे का असे विचारले। तेव्हा त्या नवरी मुलीने मौन धरून त्यांच्या दृष्टीस न पडता पूजेची सर्व तयारी केली। वातायन द्वारा आसने दिधली समस्तान कारणे गंधाक्षता सुमने पाने दिधले मौने उपचार। खिडकीतून त्या सर्वांना बसावयास आसने दिली। गंध अक्षता फुले पाने हे सर्व साहित्य मुकाट्याने त्यांच्या पुढे ठेवले। देखोनी पूजेचे विधान जाणो सरले ते ब्राह्मण घरी नोवरीची आहे जाण हे चतुर लक्षण तियेचे। पूजेची ही तयारी पाहून त्या ब्राह्मणांनी ताडले की घरात एकटी नवरी मुलगीच आहे आणि हे सर्व तिचेच चातुर्य असावे। त्यांच्या पाहुणेराची चिंता उशिरा येईल माझी माता ते काळी साळी सडिता विलंबू सर्वथा होईल। तिला त्यांच्या पाहुणचाराची काळजी पडली। आईला येण्यास अजून अवकाश आहे। ती आल्यानंतर भात कांडावयाचे म्हणजे व्यर्थ उशीर होणार। ऐसे विचारूनी जाण साळी कांडूरी घे आपण ते कंडन काळींचे विंदान चतुर लक्षण परियेसी। असा विचार करून ती भात कांडू लागली। पण तिच्या हातातील कंकणाचा आवाज होऊ लागला तेव्हा तिने जे चातुर्य दाखवले ते ऐक। घावो घालिता कांडणा उठी झणत्कार कर कंकणा तेणे नादे लाजोनी जाणा विचारू मना माझी करी। कांडते वेळी हातातील बांगड्यांचा होत असलेला झंकार ऐकून तिला लाज वाटली आणि ती मनात विचार करू लागली। या शंखवलयांचा ध्वनी पडेल पाहुण्यांचे कानी ते अत्यंत लाज मज लागुनी नववधू कांडणी बैसली। या बांगड्यांचा आवाज जर पाहुण्यांच्या कानी पडला तर ते म्हणतील की ही नववधू तांदूळ सडावयास बसली आहे, मग मला मोठी लाज वाटेल। त्यांच्या कानी ध्वनी न पडे कांडण तरी चाले पुढे ऐसे विचारोनी रोकडे कंकणाकडे पाहिले। म्हणून बांगड्यांचा आवाज त्यांच्या कानी जाणार नाही अशा प्रकारे मला भात काढले पाहिजे असा विचार करून तिने आपल्या हातातील बांगड्यांकडे पाहिले।
पाहता दिसे ते अबला, विचार वृद्धा होनी आगळा, करीचा कंकण खळाळा, युक्ती वेल्हाळा विभागी. ती जरी दिसावयास एक अल्पवयी अबला होती, तरी तिची बुद्धी मोठ्या अनुभवी वृद्ध पुरुषाहूनही अधिक होती. त्या हुशार मुलीने बांगड्यांचा तो नाद मोठ्या युक्तीने बंद केला. जरी कंकण फोडू आता, तरी ते मुहूर्तीच अशुभता, शतायू हो माझा भरता, न फोडी सर्वथा या हेतू. मी जर आता या बांगड्या फोडल्या तर या शुभ मुहूर्तावर अशुभ केल्यासारखे होईल. माझा पती शतायू व्हावा म्हणून मी सर्वथा या बांगड्या फोडणार नाही. अतिबुद्धिमंत ते कुमारी, हळूची कंकणे उतरी, ते ठेवी जतनेवरी, राखे दो करी दोनी. असा विचार करून त्या बुद्धिमती मुलीने हातातील बांगड्या हळूच उतरल्या आणि त्या जपून ठेवून प्रत्येक हातात फक्त 2-2च बांगड्या राहू दिल्या. दोन्ही कंकणे उरवूनी, कांडू बैसली कांडणी, दोही माझी उठे ध्वनी, ऐकोनी कानी लाजिली. याप्रमाणे 2 बांगड्या घालून ती पुन्हा कांडू लागली. तरीही त्या 2 बांगड्यांचा नाद निघू लागला. तेव्हा तो ध्वनी ऐकून ती फार लाजली. म्हणे दोघांचा संगू एके स्थानी, तेथे सर्वथान राहे ध्वनी, दोतील एक वेगळे काढोनी, बसे कांडणी कुमारी. ती मनात म्हणू लागली की 2 वस्तू एकत्र जमल्या की तेथे आवाज व्हावयाचाच. तेव्हा तिने या दोहोंपैकी एकच बांगडी राखून कांडावयास सुरुवात केली. एकपणी कांडिता, ध्वनी नुठेची तत्वता, तो उपदेशो नृपनाथा, झालो शिकता मी तेथ. तेव्हा एका बांगडीचा आवाज होईनासा झाला. हे राजा, हा उपदेश मी तिच्यापासून शिकलो. जिणोनी प्रतिस्पर्धी भूपाळ, किंकर केले राजे सकळ, तू अरिमर्दन सबळ, मिथ्या केवळ तो गर्व. तू सर्व प्रतिस्पर्धी राजांना जिंकून त्यांना आपले दास करून स्वतःला मोठा बलाढ्य आणि अजिंक्य समजत असशील तर तुझा गर्व मिथ्या आहे. काम क्रोधादी अरिवर्ग, न जिणता सकळ सांग, अरिमर्दन हा बोल व्यंग, होईल चांग ये अर्थी. कारण कामक्रोधाधिक शत्रूंचा वर्ग पूर्णपणे जिंकल्या वाचून स्वतःला शत्रूला जिंकणारा समजणे योग्य नव्हे. कारण त्या अर्थी अरिमर्दन हा शब्द सर्वथा सदोष होईल. कामादिक सहा वैरी, येणे उपदेश शस्त्रधारी, जिणोनी घालिता तोडरी, मग संसारी अरि नाही. काम क्रोधाधिक षड्रिपूंना उपदेशरूप शस्त्राच्या धारेने जिंकून त्यांना आपल्या पायांचे दास केले असता मग संसारात खरा शत्रू नाही. लोकांवेगळा अवधूतू, म्हणसी कुमारी ते घरा आणतू, तो एकांतीचा वृत्तांतू, कैसेनी प्राप्तू तुझ झाला. तू अवधूत लौकिकापासून दूर राहणारा, ती कुमारिका तिच्या घरात बसलेली असे असता हा एकांतातला वृत्तांत तुला कसा कळला. राहोनिया विजनस्थानी, विश्वासोनी गुरुवचनी, दृढ बैसोनी आसनी, निज तत्व ध्यानी आकळिले. तू अवधूत लौकिकापासून दूर राहणारा, ती कुमारिका तिच्या घरात बसलेली
असे असता हा एकांतातला वृत्तांत तुला कसा कळला असे जर म्हणशील तर ऐक. मी निर्जन वनात गुरुवचनावर श्रद्धा ठेवून दृढ आसन घालून ध्यानाने आत्मतत्व जाणले. त्याची तत्वनिश्चया लागुनी मी विचरतसे ये मेदिनी. निजात्मभावो जनीवनी दृढ करोनी पाहतसे. त्या आत्मतत्वाच्या बलाने मी या पृथ्वीवर संचार करीत आहे. आत्मभाव दृढ करूनच मी जनात किंवा वनात पाहत असतो. होता दृश्येसी भेटी दृश्य दृश्यत्वे न पडे मिठी. द्रष्टेपण ही घालोनी पोटी ऐशिया दृष्टी विचरत. मी जेव्हा आत्मरूपाने पाहू लागलो तेव्हा दृश्य वस्तू जरी मला दिसत होती तरी हे दृश्य मज पाहणाऱ्याकडून भिन्न आहे. मी द्रष्टा आहे असे मला वाटेना. द्रष्टा आणि दृश्य ही भावना नाहीशी होऊन मी फिरत होतो. अंगीकारिता गुरुत्व गुण देखता जगाचे दर्शन. मज होतसे चैतन्य भान ऐसे न जाण मी विचरत. अशा ब्रह्मस्थितीचा स्वीकार केला असता सृष्टीचे दर्शन होताच मला चैतन्य भाव स्फुरू लागला. ऐशिया निज दृष्टी वीरा मज विचरता चराचरा. अवचटे कुमारी मंदिरा त्याची अवसरा मी आलो. अशा प्रकारे मी आत्मदृष्टीने सृष्टी निरीक्षण करीत असता अकस्मात त्या कुमारिकेच्या घरी त्याच वेळेस जाऊन पोचलो. करिता कंकण विवंचना निजस्वार्थाची खुणा. पाहोनी घेतले ज्या लक्षणा ते विचक्षणा परियेसी. हे चतुर राजा, त्या कुमारिकेने कंकणाचा नाद बंद करून ज्याप्रमाणे आपला हेतू साधला त्याप्रमाणे आपले हित साधण्यासाठी काय केले पाहिजे हा बोध मी तिच्यापासून घेतला. तो ऐक. जेथ होय बहुतांची वस्ती तेथ अनिवार कलह प्राप्ती. दोघे बैसल्या एकांती वार्ता करीती बहुविधा. जेथे पुष्कळ लोक राहतात तेथे अनिवार्य भांडणे होतात. दोन माणसे जरी एका जागी बसली तरीही त्यांच्या अनेक प्रकारच्या गोष्टी चालतात. जेथे गोष्टी खाली काळू जाये तेथे निजस्वार्थू होन लाहे. या लागी मी पाहे विचरत आहे एकाकी. आणि जेथे गोष्टीतच वेळ जातो तेथे आपला स्वार्थ काहीच साधत नाही. यास्तव मी पहा कसा एकटा फिरत असतो. एकाकी एकाग्रता साधिल्या थोर लाभूये हाता. येच विषयी शर करता गुरुतत्वता म्या केला. एकाकी राहून एकाग्रता साधली तर फार मोठा लाभ होतो याविषयी मी बाण तयार करणाऱ्या एका व्याधाला गुरु केले. श्रीराम 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 श्रीराम. श्री सद्गुरु चरणार्पणमस्तु.